आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णाला दवाबरोबर दुवाही मिळते। आचार्य आनंद ऋषीजींच्या आशीर्वादाने पावन झालेल्या हॉस्पिटलमध्ये येणारे रुग्ण बरे होऊन आनंदाने घरी जातात। आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये हृदयरोग शस्त्रक्रिया, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, डायलिसिस, जनरल सर्जरी, दंतचिकित्सा अशा अनेक विविध प्रकारच्या आजारांसाठी आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये उपचार केले जातात। या हॉस्पिटलची एका छत्राखाली मिळणारी आरोग्य सेवा कल्पवृक्षाप्रमाणेच आहे, असं प्रतिपादन आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या स्थापनेपासून कार्यरत असलेले माणकचंद कटारिया यांनी केलं आहे। राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी महाराज साहेब यांच्या 33व्या पुण्यस्मृती दिनानिमित्त माणकचंद कटारिया व राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी महाराज साहेब यांच्या 33व्या पुण्यस्मृती दिनानिमित्त माणकचंद कटारिया व कटारिया परिवाराच्या वतीनं उच्च रक्तदाब व मधुमेह आणि इतर सर्व आजारांवर उपचार व तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिराचं उद्घाटन माणकचंद कटारिया व सज्जनबाई कटारिया यांच्या हस्ते दीपप्रज्वलनानं करण्यात आलं। या प्रसंगी डॉक्टर मितेश कटारिया, डॉक्टर निकिता कटारिया, वैशालीताई मुथा, अभय मुथा आदींसह जैन सोशल फेडरेशनचे सदस्य डॉक्टर प्रकाश कांकरिया, निखिलेंद्र लोढा, सतीश लोढा, सुभाष मनोत, अभय गुगळे, प्रकाश शलाणी, डॉक्टर आशिष भंडारी तसेच शिबिराचे तज्ज्ञ डॉक्टर वसंत कटारिया, डॉक्टर गजेंद्र गिरी, डॉक्टर रविराज गवळी, डॉक्टर प्राजक्ता पारधे आदी उपस्थित होते। नमस्कार। आचार्य आनंद ऋषीजी महाराज आपले चरणों कोटी कोटी वंदन। आनंद ऋषीजी हॉस्पिटलने आरंभलेल्या सेवा यज्ञात मुठभर समिधा अर्पण करताना मन अतिशय हर्षित झालेले आहे। तसं म्हणाल तर रामसेतूच्या बांधणीतील हा खारीचाच वाटा। डायबिटीज असलेल्या गरजवंत रुग्णांच्यासाठी मदतीसाठी हा खारीचा वाटा सिंहाच्या वाट्यास परावर्तित करण्यासाठी बुद्धी व क्षमता देण्याची परमेश्वराचरणी प्रार्थना। उद्या शिबिराच्या निमित्ताने मिळालेली संधी भावी आयुष्यात सेवेची नांदी ठरावी, सेवेची आस वाढत राहावी असा आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित मान्यवरांना आम्ही सगळे विनंती करतो। आदर्श ऋषीजी महाराज साहेब, आदरणीय ट्रस्टी, GSL मेंबर्स, इथे कार्यरत असलेले सगळे स्टाफ, डॉक्टर्स यांच्या प्रेरणेने आम्हाला अल्पसेवा करायची संधी मिळाली याबद्दल आभार व्यक्त करते आणि माझे 2 शब्द संपवते। डॉक्टर निकिता कटारिया म्हणाल्या की या आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या शिबिराच्या माध्यमातून रुग्णांची सेवा घडत आहे। परमपूज्य आदर्श ऋषीजी महाराज यांच्या प्रेरणेने व जैन सोशल फेडरेशनच्या सहकार्यानं खारीचा वाटा उचलण्याची संधी कटारिया परिवाराला मिळाली आहे। प्रास्ताविकात डॉक्टर वसंत कटारिया यांनी सांगितलं की माणकचंद कटारिया हे आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या स्थापनेपासून आजपर्यंत जैन सोशल फेडरेशनचे कार्यक्षम सदस्य म्हणून कार्य करतायत। तसेच डॉक्टर मितेश व डॉक्टर निकिता कटारिया हे देखील आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या रुग्णसेवेच्या कार्यात जोडले गेलेत। माणकचंद कटारिया व कटारिया कुटुंब तन मन धनानं निस्वार्थ सेवा करतायत। समाजातील अशा दानशूर व्यक्तींमुळेच अतिशय महागडी असणारी उपचार पद्धती सवलतींच्या दरात व मोफत देण्यासाठी मदत होतीये। पण हे चालतं एक संस्था आहे जैन सोशल फेडरेशन, फार जुनी संस्था आहे। असे सामाजिक कार्य सुरुवातीपासून करायचे। आजच्या ह्या कॅम्पचे प्रायोजक माणिकचंद कटारिया हे या संस्थेचे पहिल्या दिवसापासून मेंबर आहेत, अतिशय ॲक्टिव्ह मेंबर आहे। हे जागा घेण्यापासून, हॉस्पिटल सँक्शन करण्यापासून, तिथे जो कत्तलखाना होता तो त्याचा ते पर्पज बदलण्यापासून आजपर्यंत आतापर्यंत पूर्णपणे त्यांचं सहकार्य आहे। तन मन धन म्हणतो अगदी तसंच ऑलमोस्ट प्रत्येक मिटिंगला असतात, ते प्रत्येक कार्यामध्ये त्यांचा सहभाग असतो आणि त्यामुळे आज येतो। असे खूप मेंबर आहेत आमच्याकडे जे तेव्हापासून काम करतात आणि अगदी मनाने सगळं करतात। त्यात कुठल्याही प्रकारचा कोणाचा स्वार्थ नसतो, कोणाचं फक्त एक सामाजिक कार्य करायचं, एक आनंद मिळतो म्हणून कार्य करत राहायचं। लोकांची सेवा होते, लोकांच्या चेहऱ्यावर आनंद बघायला मिळतो आणि त्यातून जेवढं काही आपण कमीत कमी पैशात करायचं, कदाचित महाराष्ट्रातलं म्हणावं किंवा जगातलं म्हणावं, प्रत्येक गोष्ट एवढ्या कमी किमतीत करणारी किंवा फ्री करणारी ही एकमेव संस्था असावी। म्हणजे 1000 रुपयात किती स्कॅन, 2000 MRI हे जे काही शब्द आहे ते कुठल्या शहरात सांगितले तर लोक म्हणतात खोटं बोलतो। इथपर्यंत आपण 2 मिनिटमध्ये हे कामं करतो। मोठमोठ्या सर्जरीज, बायपास सर्जरी, डायलिसिस, मुलांचे दवाखाने, डोळ्याचं सगळं इतकं स्वस्त आणि फ्री करतो की पटत नाही म्हणाला की संस्था एवढं करू शकते। त्याचं सगळे श्रेय माणिकचंद सारखे म्हणजे कार्यकर्ते म्हणावं, डोनर त्यांना आहे। तर माणिकचंदबद्दल सांगायचं तर तेव्हापासून आम्हाला जॉईन झालेले आहेत, त्यात शंकाच नाही। परंतु अतिशय ॲक्टिव्ह कुठल्याही प्रोग्रामला असतात। मेडिकलमध्ये सुरुवातीला जेव्हा मेडिकलमध्ये काही माहीत नव्हतं कोणाला, तेव्हा त्यांनी त्याची धोरण सांभाळली। त्यांचं पूर्वीचं मेडिकलचं दुकान होतं, त्यामुळे त्यांना ते माहिती होतं। त्यांनी खूप दिवस म्हणजे पहिल्या दिवसापासून आतापर्यंत त्यांच्यावर मेडिकलमध्ये
मेडिकल परचेसमध्ये खालच्या स्टोअरमध्ये संपूर्ण ते स्वतः एक बघतात आणि खूप बसून काम करायचं, केवढा संस्थेचा फायदा होईल बघायचं, असं ते मनापासून करतात. मनापासून फार शब्द महत्त्वाचा आहे, कारण ते केल्याशिवाय होत नाही काही. बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेहाचं प्रमाण वाढलंय. देशात 15% लोक वजन जास्त असल्यामुळे, मानसिक तणाव असल्यामुळे मधुमेहाचे बळी पडतात. मधुमेह होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करणं आवश्यक आहे. यासाठी प्रत्येकानं जीवनशैलीत बदल करून योग्य तो आहार घेणं व व्यायाम करणं आवश्यक आहे. डॉक्टर प्राजक्ता पारधे यांनी सांगितलं की मधुमेहाच्या रुग्णांनी डॉक्टरच्या सल्ल्यानं औषधोपचार केल्यास रक्तातील साखरेवर नियंत्रण मिळवता येते. मधुमेह होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करणं आवश्यक आहे. वयाच्या 40 नंतर मधुमेहाची तपासणी करणं आवश्यक आहे. नमस्कार, मी डॉक्टर प्राजक्ता पारधे, MD मेडिसिन, फिजिशियन अँड डायबेटोलॉजिस्ट, आनंद ऋषी हॉस्पिटल येथे कार्यरत आहे. आज आपण डायबिटीस बद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया. आपल्या सगळ्यांना माहित आहे की डायबिटीस हा क्रॉनिक म्हणजे बरा न होणारा आजार आहे, पण आपण डॉक्टरांच्या सहाय्याने व काही नियम पाळून हा आजार निश्चितच कंट्रोलमध्ये ठेवू शकतो व होणारे कॉम्प्लिकेशन्स टाळू शकतो. मुख्यतः हा आजार शरीरातल्या इन्शुलिनचं काम न होणे किंवा इन्शुलिन तयार न होणे या 2 घटकांमुळे होतो. त्यामुळे त्याचे टाईप 1 डायबिटीस म्हणजे इन्शुलिन डिपेंडंट डायबिटीस मेलाइटस आणि टाईप 2 डायबिटीस म्हणजे इन्शुलिन रेझिस्टंट डायबिटीस मेलाइटस असे 2 मुख्यतः प्रकार पडतात. तर शरीरातली रक्तशर्करा नियंत्रित ठेवणे व ती शर्करा पेशींमध्ये उपलब्ध करून देणे व मेटाबॉलिझम नॉर्मल ठेवणे हे डायबिटीसच्या ट्रीटमेंटचा उद्देश असतो. त्यामुळे जर डायबिटीसची ट्रीटमेंट केली नाही तर रक्तातली साखर वाढून ती लघवीमध्ये बाहेर टाकली जाईल व पेशींना ऊर्जा मिळणार नाही व हळूहळू ऑर्गन क्षमता व कार्यक्षमता कमी होऊन शरीर कमजोर होईल व ते इन्फेक्शनला बळी पडेल. म्हणून आपण डायबिटीसची ट्रीटमेंट करतो. तर डायबिटीसला घाबरून न जाता मुळात हे लक्षात ठेवा की आपण जर डायबिटीसचं पहिले चाचणी केली लक्षणं नसताना किंवा असताना, साधारणतः लक्षणं थकवा, लघवीला जास्त होणे, भूक जास्त लागणे, वजन कमी होणे या स्वरूपात असू शकते. व फॅमिली इतिहास असेल किंवा घरात मला कोणाला डायबिटीस असेल तर 40च्या आधी आपण हे स्क्रीनिंग करून आपण डायबिटीस ही डायग्नोज करू शकतो. त्यानंतर योग्य आहार, व्यायाम आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार हे डायबिटीस प्रिव्हेंट करण्यासाठी आपल्याला मदत करू शकतात. या शिबिराच्या निमित्ताने आपण या संधीचा फायदा करून घ्यावा व ज्यांना लक्षणं असतील किंवा नसतील, पूर्व इतिहास, प्रेग्नन्सी मध्ये वाढलेली शुगर, जास्त असलेलं वजन, स्मोकिंगची सवय हे जर रिस्क फॅक्टर असतील तर तुम्ही जरूर तुमची शुगर चेक करून घ्या व ती आवश्यक लेवलपेक्षा जास्त आढळल्यास, डायबिटीसचे निदान होत असल्यास तुमच्या फिजिशियनला त्वरित संपर्क करा. डॉक्टर आशिष भंडारी यांनी सूत्रसंचालन केलं. स्वागत निखिलेंद्र लोढा यांनी केलं तर आभार प्रकाश चल्लानी यांनी मांडले. उच्च रक्तदाब व मधुमेह आणि इतर सर्व आजारांवर उपचार तपासणी शिबिरात 201 रुग्णांची तपासणी करण्यात आली. आनंद ऋषी महाराज साहेबांच्या 31व्या पुण्य स्मृती दिनानिमित्त आपण हे शिबिर आयोजित केलेले आहे. आणि या शिबिर आयोजन करताना आपलं एकच एम आणि ऑब्जेक्टिव्ह असतो की आपण शरीराच्या सर्व अवयवांचा याचा आणि सिस्टीमचा आपण विचार करतो आणि प्रत्येक रोगांवर आपण या शिबिरामध्ये लोकांना फायदा देतो. तर या शिबिराच्या शृंखलेमध्ये आज शुक्रवार ब्लड प्रेशर, डायबिटीस व इतर आजार या जनरल मेडिसिन या विषयावर आपण शिबिर घेत होतो. या शिबिरामध्ये डॉक्टर वसंत कटे, डॉक्टर राजेंद्र गिरी, डॉक्टर रविराज गवळी व डॉक्टर पारधे हे तज्ज्ञ डॉक्टर आपला सहभाग घेणार आहेत. आणि या शिबिराचे जे आयोजक आहेत मानवचंदजी संजयभाई कटारिया आणि आनंद ऋषी हॉस्पिटलचे रेडिओलॉजी विभाग प्रमुख डॉक्टर मितेश कटारिया, डॉक्टर निकिता कटारिया व त्यांचा परिवार, कटारिया परिवार, त्याचप्रमाणे वैशालीताई आणि श्री अभयजी या मुद्दा या सर्वांचं मी आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये स्वागत करतो. आणि सर्वप्रथम मी मानवचंदजी कटारिया यांना विनंती करेल आणि परिवाराला की त्यांनी दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करावी. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर.